आणि आता सगळ्याच भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी दाखल झालेला आहे। 89.34 मीटर लांब भाला फेकत नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचलाय। ब गटात पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्रानं अंतिम फेरीचं तिकीट मिळवलेलं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपला सहकारी प्रथमेश आपल्यासोबत जोडला गेलाय। प्रथमेश, काय सांगाल, गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंतिम फेरीत? नक्की सौरभ, गेल्या काही 2 दिवसांमध्ये भारताला जिथे पदकांपासून वंचित राहावं लागलं होतं, 3 ते 4 खेळाडू भारताचे चौथ्या नंबरवर राहिल्यामुळे भारत पदकांमध्ये अडकून राहिला होता। अशा परिस्थितीमध्ये भारतासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ज्याची सगळ्यांना सगळा देश त्याला जाणतो, त्याने 89.34 मीटर लांब भाला फेकत पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे अंतिम फेरीचं। आणि त्याने जणू काही झलकच दाखवून दिलेली की मी अंतिम फेरीत सुद्धा याच दर्जाचा खेळ करणार आहे। आणि 90 मीटर मार्क, जो भालाफेकीमध्ये एक बेंचमार्क मानला जातो, त्या 90 मीटर मार्कचं जे लक्ष्य आहे ते भेदण्यासाठी नीरज चोप्रावर गेल्या काही दिवसांपासून सारखं त्याच्यावर प्रेशर होतं। लोक चाहते त्याची वाट बघत होते की नीरज चोप्रा कधी 90 मीटरचं अंतर पार करणार। ते नीरज चोप्राने याच प्रयत्न दाखवून दिले की मी आता 89.34 पर्यंत पोहोचलोय, पण आता अंतिम फेरी जेव्हा येईल तेव्हा मी त्या 90 मीटरसाठी पार करणारे अंतर मी पार करेन। आणि सगळ्या भारतीयांसाठी ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की लवकरच 1-2 दिवसांमध्ये भारताला एक मेडल आपल्या पदरात पडणार आहे। याच प्रकारामध्ये भारताचा किशोर जीना हा देखील एक भालाफेकपटू सहभागी झाला होता, परंतु दुर्दैवाने त्याला जो 85 मीटरचा क्वालिफाईंग मार्क असतो तो त्याला पार करता आला नाही, त्यामुळे तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही। सौरभ, प्रथमेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।